नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बघू शकता की आपण गट ब गट क पूर्व परीक्षेसाठी प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरची जी मालिका सुरू आहे म्हणजे PYQ सिरीज सेशन सुरू आहे. त्याच्यात आज आपण बघू शकता जनरल सायन्सचं आपण विश्लेषण करणार आहोत. जे प्रीवियस इयर क्वेश्चन्स म्हणजे जे आहेत, आपलं जे आहे ते की टार्गेट 60+. येस, आपलं जे टार्गेट आहे की 60+ कसे मार्क आणायचे, त्यात पण आपल्याला बघू शकता की 40% जे आहे म्हणजे 40% जे असे प्रश्न येणार, 40 प्रश्न की जे PYQ बेस्ड असतील, म्हणजे तिथून कुठेतरी रेप्लिका दिसेल. प्लस बघू शकता गणितचे 20 प्रश्न येतात, तिथून बघू शकता 15 मार्क आपण इझिली, ज्याचं चांगलं आहे तो 15 घेऊ शकतो, ज्याचं नॉर्मल ॲव्हरेज आहे 12, आपल्याला इतका तर घ्यायचंच आहे. तसेच मग करंट अफेअर्समध्ये बघू शकता 15 प्रश्न येतात, तिथं 10 आपल्याला घ्यायचंच आहे. आणि अशा प्रकारे कुठेतरी बघू शकता आपल्याला 60+ असं कुठेतरी जायचं आहे. मागच्या वेळीचा कट ऑफ थोडा हाय होता, पण पेपरचा लेवल पण इझी होता. मग आपल्याला कुठला पण पेपर कसाही असू दे, 60+ टार्गेट आपल्याला करायचं आहे आणि हेच ध्यानात ठेवायचं आहे. चला, सायन्सचा पण बघू शकता. सायन्समध्ये कसे असतात, मॅक्झिमम जे प्रश्न आहेत प्रिव्हियस इयर्स रिपीटेड भरपूर प्रमाणात आलेले आहेत. म्हणून सायन्सचे प्रश्न आहे तसे, म्हणजे सायन्समध्ये काय हे नाही, डायरेक्ट फॅक्ट्स असतात. तुम्हाला येतं तर येतं, नाही येतं तर नाही येत, असं आहे. काहीतरी इथं लॉजिक आणि हे सगळं काय बसत नाही जास्त. चला, किरणोत्सर्गाचा शोध कुणी लावला, म्हणजे हू डिस्कवर्ड रेडिओ ॲक्टिव्हिटी? मॅरी क्युरे, रुदरफोर्ड, आईन्स्टाईन, हेनरी बेकरल. मग याचं योग्य उत्तर आहे हेनरी बेकरल. लक्षात ठेवायचं आहे, रेडिओ ॲक्टिव्हिटी हेनरी बेकरल. आणि लक्षात ठेवा, सायन्सचे प्रश्न शक्यतो इंग्लिशमध्ये पण वाचा, कारण इंग्लिशमध्ये हिंट भेटून जातात आणि सोपं असतं समजायला. चला नेक्स्ट. डॅशचा वापर सामान्यतः वाहनाच्या मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो. म्हणजे जे वाहनाचं जे इमेज आपलं हे असतं काचा, त्या कुठल्या प्रकारचं असतं? समतल दर्पण, समतल दर्पण, अवतल दर्पण, उत्तल दर्पण. म्हणजे फ्लॅनो कॉन्व्हेक्स मिरर, प्लेन मिरर, कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर. आता लक्षात ठेवा की जे कारचं तुम्ही बघू शकता, नाही तर बाईकचं जे आपलं बघू शकता की आरसा असतो, म्हणजे जे काच असते त्याच्यातनं आपल्याला जवळ दिसतं. मग ते जवळ दिसतं म्हणून काय असतं, ते कॉन्व्हेक्स मिरर असतो. येस, नेहमी लक्षात ठेवा की बाईकवर जे असतात, या तर व्हेकल्सवर असतात, ते कॉन्व्हेक्स मिरर असतात. एक मिनिट, सायलेंट करतो मोबाईल. येस, चला नेक्स्ट. एनर्जी इक्विव्हॅलंट ऑफ मास 1 युनिट इज. द्रव्यमान 1 युनिटच्या ऊर्जेचं समतुल्य काय आहे? म्हणजे 911 MEV म्हणजे मेगा इलेक्ट्रोवोल्ट, 921, 931, 941. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, बरेच एक्झामला रिपीट होतो. 931 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट डायरेक्टली लक्षात ठेवायचं, डायरेक्ट फॅक्च्युअल डेटा आहे. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणता धातूचा निष्कर्षण त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही? म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग मेटल कॅनॉट बी एक्सट्रॅक्टेड फ्रॉम एक्वेस सोल्युशन ऑफ इज सॉल्ट. म्हणजे असा कुठला हे ज्यातला मेटल आहे की एक्वेस सोल्युशन ऑफ सॉल्टमधनं येत नाही? के म्हणजे पोटॅशियम, कॉपर, सिल्वर आणि ऑरम. ह्याच्यातला योग्य उत्तर काय आहे? म्हणजे हे कुठल्या सॉल्टमधनं काढता येत नाही आपल्याला डायरेक्टली, तर याचं योग्य उत्तर आहे के. आपण बघू शकता, के म्हणजे पोटॅशियम. पोटॅशियम सॉल्टमधनं भेटत नाही. कॅनॉट बी एक्सट्रॅक्टेड फ्रॉम एक्वेस सोल्युशन ऑफ सॉल्ट. येस, कारण सॉल्टमध्ये ते निघून जातं ॲक्च्युली, आणि सोडियम भेटून जातं आपल्याला. डॅश हे ॲल्युमिनियमचे एक महत्त्वाचे धातू काय? म्हणजे ओर ऑफ ॲल्युमिनियम. एक बॉक्साईट असतो आणि दुसरं काय? हेलाइट, क्रायोलाइट, पायरोसोलाइट, चाल्कोलाइट. काय आहे मग ॲल्युमिनियमचा जो प्रॉपर ओर आहे, तर आपण ह्यालाच बोलतो चाल्कोलाइट, चाल्कोसाईट. येस, लक्षात ठेवायचं आहे, एक बॉक्साईट असतो आणि दुसरा असतो चाल्कोसाईट. लक्षात ठेवायचं आहे, दोन्ही बॉक्साईट, चाल्कोसाईट. कधी कधी असं पण येईल बॉक्साईट, चाल्कोसाईट अ आणि ब असं पण येतील आन्सरमध्ये. चला नेक्स्ट. द सेट ऑफ डॅश या मूलद्रव्यांचा संच एस स्तंभात मोडतो. म्हणजे एस ब्लॉकमध्ये कुठलं मोडतात? आणि डायरेक्टली बघू शकता ऑप्शन दिलेले आहे. आता पिरियोडिक टेबल ज्यांनी केलं असेल त्याला डायरेक्टली आपल्याला माहीत असेल की यस, बेरियम, Ca, कार्बन, बेरियम, हे सगळं जे आहे, रेडियम, हे सगळं बघू शकता एस ब्लॉक एलिमेंट आहे. मग एकदा आपल्याला SPDF जे 4 हे आहेत आपले ब्लॉक्स आहेत, एकदा फक्त एक नॉर्मली 2-2, 3-3 मेटल, तुम्ही मेटल कशात आहे, नॉन मेटल कशात आहे, मेटलॉइड कशात आहे, एकदा सगळं एकदा बघून जावा लास्ट टाइमला. खालीलपैकी कोणत्या शर्तीचा संच ओबोलिया सर्वोत्तम लागू होतो? म्हणजे सेट ऑफ बेस्ट ॲप्लिकेबल टू ओबियाला. पॉलिफेर्मॅक, कोलोनियल, ॲक्वॅटिक. इंग्लिशमध्ये वाचूया, कारण इंग्लिशमध्ये, कारण हे जस्ट त्यांनी ॲक्च्युली मराठीत दिलं आहे. आणि हाच आयोगाचा आता नवीन पॅटर्न होत चालला आहे की आता समजा पॉलिमॉर्फिक, फक्त आता ह्यांनी चेंज काय केलं, मराठी लिपीत दिलं आहे फक्त, म्हणून इंग्लिशमध्ये थोडा सोपं पडतो आणि टाईम वाचतो. लक्षात ठेवा, 1 तास 100 प्रश्न आहे, आपल्याला टाईम वाचवायचा आहे, म्हणून जे सोपं लँग्वेज आहे ते यूज करा. मरीन, सेडेंटरी आणि कोलोनियल.
मरीन सेडेंटरी पॉलीफॉर्मिक, मरीन सेडेंटरी कॉलोनियल पॉलीफॉर्मिक विथ थ्रू काय ऑल्टरेशन ऑफ जनरेशन. मग ह्याचं योग्य उत्तर आहे पॉलीफॉर्मिक, कॉलोनियल आणि ॲक्वॅटिक. येस. विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ टर्म इज बेस्ट? OBLR. हे वन ऑफ द रेडेस्ट प्रश्न आहेत आणि असे प्रश्न शक्यतो तुक्का मारू नका, येत नसेल तर सोडून टाकायचं. आणि सायन्स हा हार्ड असतो ॲक्च्युली. सायन्स भरपूर, ज्याला सायन्स स्वतः मेडिकल डॉक्टर आहेत त्यांना पण म्हणजे इश्यू होतो की हे प्रश्न कुठून सेट करतात. पेरिपॅटसमध्ये पायांच्या किती जोड्या असतात? 10 ते 15 जोड्या, 10 ते 20 जोड्या, 14 ते 43 जोड्या, 15 ते 40 जोड्या. तर पेरिपॅटसमध्ये लक्षात ठेवायचं 14 ते 43 जोड्या. डायरेक्ट आहे, फिक्स्ड आहे. झुराळाचे पेरिप्लॅन्टेरा हे जेनेरिक नाव काय आहे? म्हणजे कॉकरोचचे पेरिप्लॅन्टा वॉज असाइन्ड बाय. जेनेरिक नेम ऑफ कॉकरोच पेरिप्लॅन्टा वॉज असाइन्ड बाय. म्हणजे कॉकरोचचा जो जेनेरिक नेम आहे पेरिप्लॅन्टा हे कुणी दिलेलं? लिनस 1758, डीबार 1973, बुरमॅरिस्टर 1828, बेंथम 1664. म्हणजे कॉकरोचला जे नाव आहे ते कुणी दिलेलं आहे ॲक्च्युली? तर याचं योग्य उत्तर आहे बर्मॅरिस्टर 1838. बर्मॅरिस्टर 1838. येस, लक्षात ठेवायचं आहे बर्मॅरिस्टर 1838. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो? म्हणजे ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. टेडोफाइट्स, ब्रायोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स, एन्जिओस्पर्म्स. तर याचं योग्य उत्तर आहे ब्रायोफाइट्स. ॲम्फिबियनचं हे आहे ते ब्रायोफाइट्सच आहे. 100% ब्रायोफाइट्स. येस. चला नेक्स्ट. कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना त्यांच्या कोणत्या संस्थान प्रभावित करतात? इन्सेक्टिसाइड पॉइझन द इन्सेक्ट पेस्ट बाय अफेक्टिंग देअर. म्हणजे काय? कीटकनाशकाचं आपण जे फवारणी मारतो त्या फवारणीमध्ये जे इन्सेक्ट्स असतात, ते कीटक असतो, त्याचा कुठला पार्ट म्हणजे एफेक्ट होतो त्या स्प्रेनी? श्वसन संस्था, मज्जासंस्था, मस्क्युलर सिस्टम, स्नायू संस्था व सर्क्युलेटरी सिस्टम, परिवहन संस्था. तर ह्याचं योग्य उत्तर आहे नर्वस सिस्टम, मज्जासंस्था. त्यांचा नर्वस सिस्टम डॅमेज होतो आणि मग त्यांना त्यांचं मग पुढचं काम करता येत नाही आणि मग ते मरून जातात. आपल्याला बघू शकता की नर्वस सिस्टम रिलेटेड कुठली हे आहे तर पोलिओ, जे पोलिओ बिमारी आहे ती डायरेक्टली नर्वस सिस्टमला एफेक्ट करते आणि त्याच्यामुळे तो जो एक पार्ट असतो बॉडीतला जिथं पोलिओचा हे मारला आहे ते बरोबर काम करत नाही. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणते विधाने वनस्पतीमधील अकार्बनिक पोषक घटकांबाबत सत्य आहे? NSFE हे इंग्लिशमध्ये वाचू. करेक्ट स्टेटमेंट काय आहे? नायट्रोजन, सल्फर आणि फेरस आयर्न आर मायक्रोन्यूट्रन्स. ऑक्सिजन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आर मायक्रोन्यूट्रन्स. कॉपर, झिंक, मॅग्नेशियम आर एसेन्शियल एलिमेंट्स. येस, हे कन्फर्म राईट आहे. बोरॉन, मोलिनियम आणि क्लोरीन आर नॉन एसेन्शियल एलिमेंट्स. मग ह्याच्यापैकी करेक्ट स्टेटमेंट काय आहे आपल्याला ते ओळखायचं आहे. येस, आपल्याला माहीतच असेल की बोरॉन हे नॉन एसेन्शियल एलिमेंट्स नाही आहे, एसेन्शियल हाच नाही, कारण हे जे काय आपल्याला गरज नाही एवढा नाही. हे मायक्रोन्यूट्रन्स नाही हो, हे मायक्रोन्यूट्रन्समध्ये येत नाही मॅग्नेशियम आणि ते सगळं. NSFE म्हणजे काय झालं? नायट्रोजन, सल्फर, फेरस मायक्रोन्यूट्रन्स. येस, हे भरपूर प्रमाणात बॉडीमध्ये लागते ॲक्च्युली. आणि हे कॉपर, झिंक आणि मॅंगनीज आर एसेन्शियल एलिमेंट, हे पण राईट आहे. ए आणि सी कुठे आहे? येस, ऑप्शन क्रमांक 3 राईट आहे. हे डायरेक्टली आहे बघा, ह्याची काय जरूरतच नसते प्लांट्समध्ये ॲक्च्युली. प्लांट ग्रोथमध्ये ह्याची काय जरूरतच नसते. येस. चला नेक्स्ट. वेस्ट नाईल एन्सेफलायटिस WNE म्हणजे ह्या रोगामध्ये सूज येते. हा रोग वेस्ट नाईल विषाणूमुळे होतो. प्रथमतः ह्या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात डॅश झाले. मेंदूला म्हणजे कुठे झाले? डॅश या रोगामध्ये. हा रोग जो होतो वेस्ट नाईल एन्सेफलायटिस तेव्हा करंट अफेअर्समध्ये होता आणि डायरेक्टली त्यांनी सायन्समध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून जे सायन्स रिलेटेड जे आहे थोडंफार जे करंटचे न्यूज ते त्या विषयांतर्गत येतात. आपण इकॉनॉमिक्समध्ये पण बघितलं की डायरेक्ट आलेला प्रश्न महाराष्ट्र रिलेटेड, तसंच आहे की सायन्सचा पण आलेला आहे. मग हे मेंदूला होतो, युगांडामध्ये झाला. मेंदूला दक्षिण आफ्रिका, चेतासंस्थेला तर नाही आणि चेतासंस्थेला नाही. तर हे जे योग्य उत्तर आहे मेंदूला युगांडामध्ये 1937 फर्स्ट टाइम आढळला गेला. चला. व्हाईट बटन मशरूम्स हे वैज्ञानिक जीवनशास्त्रीय संबोधन डॅश असे आहे. म्हणजे त्याचं बायोलॉजिकल नेम सांगायचं आहे. प्ल्युरस फ्लोरिडा, वॉल्वेरिया वॉल्सिया, ॲगेरेस बेस्पॉरिस, एरिमोथिसियम ॲशबे. तर याचं आहे ॲगेरेस बायस्पॉरस. येस, याचं योग्य उत्तर. चला नेक्स्ट.
शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास डॅश संप्रेरक स्त्रवला जातो. क्रिएटिन, रेनिन, व्हॅस्परिन, अँजिओटेन्सिन. हे भरपूर इम्पॉर्टंट आहे. शरीरात जर हे झालं की डॅश हॉर्मोन इज रिलीज वॉटर कंटेंट ऑफ द ब्लड फ्लुइड्स इज लेस दॅन नॉर्मल. जर रक्तामध्ये आपल्या बघू शकता की जर पाणीच कमी झालं म्हणजे रक्ताच्या ह्याच्यात पाणी कमी असेल तर आपल्याला म्हणजे काय शरीर म्हणजे हे करतं, इट इज व्हॅस्कोप्रेसिन. आणि ब्लड टेस्टमध्ये जर समजा हार्टचा प्रॉब्लेम असेल आणि ब्लड टेस्ट करतात तर एक क्रिएटिन लेवल चेक करतात आणि हे व्हॅस्कोप्रेसिन, म्हणजे तिथून एक आपल्याला कळतं की आपल्याला प्रॉब्लेम काय आहे. चला नेक्स्ट सेट बघू शकता. ही 4 कलर्स कार्बन प्रतिरोधकाचे 4 रंग जसे केशरी, निळा, पिवळा, सोनेरी असल्यास त्याचे मूल्य किती असते. आता लक्षात ठेवा, ह्याच्यासाठी आपल्याला एक लक्षात ठेवायचे की जे ऑरेंजचा कोडिंग आहे केशरीचा हा 3 आहे. तसेच जो निळा आहे ब्लू ह्याचा कोडिंग आहे 6. तसेच मग झाला पिवळा येल्लोचा कोडिंग आहे 4. आणि जे गोल्डचा इम्पिडन्स लेवल आहे 5 ते 5%. आता ह्याच्यात कसं असतं की पहिले 2 नंबरचे आपल्याला मल्टिप्लाय करावे लागतात. म्हणजे ह्या 2 आहे ऑरेंज आणि ब्लू दिले, ऑरेंज ब्लूचे मल्टिप्लिकेशन म्हणजे एकत्र लिहिलेलं 36 मल्टिप्लाय ह्याचा 10⁻⁴ वर लिहायचं येल्लो म्हणजे 10⁻⁴ आणि ओम असा उत्तर निघतो. कारण हे +5% फक्त हे आहे. इकडे जर प्रत्येकात दिलं असतं +5% मग तर बरं पडलं असतं, अजून अवघड झाला असता प्रश्न, कारण गोल्डचा जो टॉलरन्स लेवल तो आहे. मग डायरेक्टली हे कुठे 36 × 10⁻⁴ ऑप्शन क्रमांक 4 हे कोडिंग आहे. ॲक्च्युली जे सायन्सचे स्टुडंट आहेत त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असेल ते डायोड आणि हे सर्व, तिथूनच हे प्रकार सर्व बघू शकता की आलेले आहेत. चला नेक्स्ट सोपा प्रश्न आहे. गुरुत्वाकर्षण, विद्युतधारा, वेग, विद्युतरोध, कुलम सेकंड, ओम्स, मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड. आता विद्युतधारा जे रेजिस्टन्स बोलतो त्याचा ओम आहे. डी चा 2 इथं आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 गेला, ऑप्शन क्रमांक 1 गेला. आता गुरुत्वाकर्षण म्हणजे हे ग्रॅव्हिटी मीटर पर सेकंड स्क्वेअरनी पडणार. एचा 3 असला पाहिजे. यस, एचा 3 दोन्ही पण ऑप्शनमध्ये आहे. वेलोसिटी म्हणजे वेग, आपण जे बोलतो वेग मीटर पर सेकंडमध्ये असतो म्हणजे सीचा 4 एकच ऑप्शनमध्ये आहे. यस, ऑप्शन क्रमांक 2 याचा आन्सर आहे. आणि विद्युतधारा बघू शकता कुलम पर सेकंड, बीचा 1 करंट. यस, ह्याच्यावर प्रश्न येतात. मागच्या पेपरला आपण रेडिओ ॲक्टिव्हिटीचा डिस्कवरी बघितली की कोण आहे ते बेकेरेल होते. तसंच बघू शकता की असे प्रश्न येतात, एक ना एक 2 ह्याच्यामध्ये दिसतात आपल्याला. चला, खालीलपैकी कोणता ग्रह नाही. प्लुटो, शनी, युरेनस, नेपच्यून. डायरेक्टली भाई प्लुटो नाही आहे, बाकी सगळे ग्रह आहेत. चला नेक्स्ट, हे फुलटॉस होता, जास्त टाइम वेस्ट नाही करायचा. हा वन ऑफ द डिफिकल्ट प्रश्न आहे आणि भरपूर कॉन्ट्रोवर्सी आहे या सगळ्या प्रश्नात. खालीलपैकी कोणती संपादन संरचना कार्बन डायऑक्साईडसाठी योग्य पर्याय नाही दिलेला आहे. नॉट द करेक्ट स्ट्रक्चर. आता काय झालं माहिती आहे, काही ज्यांचं केमिस्ट्री स्ट्रॉंग आहे त्यांनी डायरेक्ट ऑप्शन नंबर 1 मारून टाकलं, कारण प्रश्नच बरोबर नीट वाचला नाही दिलंय की कुठल्या ह्याच्याद्वारे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे की जे कार्बन डायऑक्साईडसाठी करेक्ट नाही आहे ते विचारलेलं आहे. तर ह्याचं बघू शकता की इथं 4 आले, इथं 4 ओके राईट आहेत. इथं सीचा ट्रिपल बॉन्ड झाला आहे आणि प्लस हा पण राईट आहे. इथं 4चा हे झालं आहे आणि हे ट्रिपल बॉन्ड झालं आहे, पण इथं डबल बॉन्ड पाहिजे होता. यस, म्हणजे हाच रॉंग आहे, ऑप्शन क्रमांक 3. बाकी हे डबल बॉन्ड आणि 4 आणि हे ओके 4 सिंगल बॉन्ड. यस, हा पण राईट आहे. दिस इज रॉंग. हा प्युअर ऑर्गॅनिक केमिस्ट्री ज्याला चांगलं आहे तर त्याला प्रॉपरली कळेल. यस, असले प्रश्न जर आले आणि बाकी आर्ट्स सायन्स सगळेच आहे, ज्यांना नाही जमत ना असले प्रश्न सोडून टाका. तुक्क्या मारण्याच्या ह्याच्यात पडू नका, नेगेटिव्हमध्ये मार्क जातील. तुक्का जर मारायचं आहे तर सायन्स आणि गणित सोडून बाकी विषयाचे मारा, कारण तुम्हाला थोडंफार नॉलेज असतो, थोडंफार आयडिया असते त्या सब्जेक्टची. चला, खालीलपैकी कोणते विधान उत्प्रेरकासाठी योग्य नाही. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग कॅटलिस्ट इज नॉट ट्रू. कॅटलिस्ट आता काय करतं, आता कुठलं तरी जर रिॲक्शन असेल त्या रिॲक्शनमध्ये अचानक वाढ देण्याचा, एक्स्ट्रा पंपिंग करण्याचं ते कॅटलिस्ट काम करतं. म्हणजे आता समजा मी इकडून काहीतरी डोंगर चढतोय, मग मला काहीतरी कॅटलिस्ट जर दिला, कॅटलिस्ट म्हणजे याचं एक्झाम्पल देतोय, असं काही ठेवू नका. जर मी थकतोय म्हणजे जर कॅटलिस्ट म्हणजे मी कोल्ड्रिंक नाही तर काहीतरी कोल्ड्रिंक नाही पण एनर्जेटिक ड्रिंक प्यालो काहीतरी, नाहीतर अगेन ते क्रिएटिन नाहीतर एकदम एक्स्ट्रा एनर्जी घेतली, मग ते डोंगर चढायला किती सोपं होतं. म्हणजे तो कॅटलिस्टचं काम करतो, एक्स्ट्रा एनर्जी देतो, म्हणजे स्पीडअप करतो रिॲक्शनला. मग आता आपल्याला काय कॅटलिस्ट डिक्रीजेस ॲक्टिव्हिटी, म्हणजे हे नॉट ट्रू लिहिलंय, म्हणजे रॉंग आपल्याला विचारलंय की काय असेल. सर, कॅटलिस्ट डिक्रीजेस ॲक्टिव्हेशन एनर्जी. यस, हे बरोबर आहे.
कॅटलिस्ट रेड्युसेस द टाइम रिक्वायर्ड फॉर रिचिंग द इक्विलिब्रियम स्टेट इन द रिएक्शन. येस, टाइम रिक्वायर्ड जे आहे उत्प्रेरक अभिक्रिया समतोल स्थित पोहोचण्यासाठी लागणारा वेळ कमी करते. येस, उत्प्रेरक अभिक्रियेत भाग घेतो आणि वेग वाढवतो. येस, मी तेच बोललो की जे काय पण असेल, एक्झाम्पल दिला स्टॅमिनाचं की एनर्जी ड्रिंक तो वेग वाढवतो. रॉंगच विचारलं, मग चौथाच असणार. अभिकारक उत्पादन व उत्प्रेरक हे नेहमी समप्रवस्थेत असतात, म्हणजे सेम फेसमध्ये नसतात. आणि हे बघू शकता असले जे वर्ड्स असतात, ऑनली, नेहमी, ऑल, ऑलवेज लिहिलं असेल, इज ऑलवेज. हां, येस, मग असे जे असतात त्याच्याकडे बरोबर लक्ष द्यायचं. आयोग तोच आन्सर मॅक्झिमम वेळा आपल्याला बघते त्या स्टेटमेंटमध्ये इश्यू असतो. 75चा 4. चला नेक्स्ट, कार्बन टेट्राक्लोराईड डायपोल मोमेंट डॅशमुळे शून्य आहे. त्याचा समतल आकार, त्याचा रेग्युलर टेट्राहेड्रल आकार, कार्बन आणि क्लोरीन अणूचा सारखा आकारमान, कार्बन आणि क्लोरीन इलेक्ट्रॉनची सारखी आसक्ती, ह्याच्यामुळं त्या स्ट्रक्चरवर नाही होतं. त्याचा रेग्युलर टेट्राहेड्रल आकार म्हणजे इट्स रेग्युलर टेट्राहेड्रल स्ट्रक्चरमुळे कार्बन टेट्राक्लोराईडचा जो नेट डायपोल मुवमेंट आहे तो 0 आहे. चला, शार्कबाबत योग्य तो पर्याय निवडा. अदर बाजूस मुख, जरायुज, सायक्लॉइड कवले. हे बघू शकता, इंग्लिशचं ना मराठी भरपूर बेकार पद्धतीने आयोगाने हे केले, ॲक्च्युली वाटच लावून टाकली पूर्ण ट्रान्सलेशनची. माउथ ऑन द वेंट्रल साईड, विवी पॅरिटी, सायक्लॉइड स्केल, कार्टिजिलियस एंडोस्केलिटन. म्हणजे शार्कबाबत आपल्याला करेक्ट ऑल्टरनेटिव्ह बघायचं की शार्क जे मासा आहे त्याबद्दल आपल्याला विचारलं आहे. तर बघू शकता माउथ ऑन द वेंट्रल साईड बरोबर आहे, कारण शार्क जर मासा आपण बघितला असा माउथ ऑन द वेंट्रल साईड खाली, येस परफेक्ट आहे. विवी पॅरिटी बरोबर आहे. सायक्लॉइड स्केल्स त्याच्यावर बघू शकता की असे खवले नसतात, ॲक्च्युली सायक्लॉइड स्केल्स स्ट्रेट असतात. कार्टिजिलियस एंडोस्केलिटन म्हणजे ए, बी आणि ड. म्हणजे असल्या प्रश्नांमध्ये आपल्याला एकच ऑप्शन एलिमिनेट करायचा असतो आणि बाकी मग आपल्याला बघू शकता की सगळे राईटच भेटतात. येस, एक मिनटं. चला नेक्स्ट. सिलेक्ट करेक्ट ऑल्टरनेटिव्ह इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य ऑप्शन होईल. झुरळ, माल्पिडियन नलिका, मॅल्पिजियन ट्युब्युल्स. मग अर्थवमध्ये काय असणार? टायफोस्कोल्स, सिटेलियम, किडनी आणि नेप्रिडियम. आपल्याला माहीत असेल की वृक्कक, नेप्रिडियम एक अर्थवमध्ये असतं, म्हणजे गांडुळांमध्ये असतं. चला, प्राण्यांच्या बाबतीत खाली काही विधाने दिली आहेत. सर्व पृष्ठीय प्राणी समपृष्ठावर प्राणी आहेत. यस, 100% राईट. म्हणजे ऑल वर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स. यस. सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडतात. रॉंग आहे ना, सर्व प्रकारचे पक्षी थोडी उडतात, काय काय पक्षी नाही उडत. सर्व कीटक परोपपोषी आहे, नाही, सर्व परोपपोषी कीटक आहेत. यस, म्हणजे ऑल पॅरेसाइट आर इन्सेक्ट बट ऑल इन्सेक्ट्स आर नॉट पॅरेसाइट, म्हणून हा रॉंग आहे. सर्व मृदकाय प्राणी कव्यधारी आहेत, नाही, हे पण वाटत नाही. मग फक्त एच ऑप्शन असणार. 79चा आन्सर 2. यस, 79चा आन्सर 2. यस, परफेक्ट, राईट आहे. चला नेक्स्ट. ब्रायोफाइट्स डिफर फ्रॉम टेट्रोफाइट्स. म्हणजे ब्रायोफाइट्स डॅश या बाबतीत टेट्रोफाइट्सपेक्षा वेगळे आहेत. वाहिनीयुक्त, बीजे, बिगर वाहिनीयुक्त, बिजुकदारी म्हणजे स्पोरोफायटिक. याचा योग्य उत्तर काय असेल? तर याचा आहे बिगर वाहिनीयुक्त, नॉन वास्क्युलर. येस. नेक्स्ट. भुरी रोगांच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर करतात? बोर्डो मिश्रण, सल्फर गंधक, एंडोसल्फिन, तुरटी. तुरटी ते नाही करत. बोर्डीसाठी बरोबर आहे की भूमिमुगासाठी बोर्डो मिश्रण परफेक्ट आहे आणि गंधक सल्फर पण आपण वापरतो, म्हणजे ए आणि बी फक्त आन्सर राईट येणार. एंडोसल्फिन वापरत नाही. येस, पावडरी मिलेडो. चला, प्रश्न क्रमांक 82. वनस्पती वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धत कोणी मांडली? एंजलर अँड प्रँटल, बेस्सी, बेंथॉनेमॅन हुकर, तगजाटन. हा प्रश्न 3 ते 4 वेळा आलेला आहे. लक्षात ठेवा, यावर्षी पण येणार. यावर्षी पण हा प्रश्न येऊ शकतो की क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स कोणी दिले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बेंथम आणि हुकर. भरपूर वेळा रिपीट झालेला आहे, भरपूर. म्हणून सांगतो की आयोगाचे PYP करत जावा. भरपूर तुम्हाला प्रश्न डायरेक्टली आहे तसे भेटतील.
चला नेक्स्ट, डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA व रायबो न्यूक्लिक ॲसिड RNA यातील मूलभूत फरक खालीलप्रमाणे आहे. क्षारकाचा व नायट्रोजन बेसचा क्षार प्रकार, क्षारकाचा व फॉस्फरिक आम्लाचा प्रकार, क्षार नायट्रोजन बेसचा प्रकार आणि फॉस्फरिक आम्लाचा प्रकार, क्षारकाचा प्रकार, क्षार नायट्रोजन बेसचा प्रकार आणि त्यातील धाग्यांची संख्या 1 व 2 असं बघू शकता दिलेलं आहे. आणि यस लास्ट ऑप्शनच आहे की टाईप ऑफ शुगर नायट्रोजनस, सगळंच बघू शकता सिंगल स्टँडर्ड आहे जे फरक आहे क्षारकाचं जे हे सर्व DNA आणि RNA मधला डबल हेलिक्स शेप आणि हे सर्व आपल्याला माहीत असेल DNAचा शेप डबल हेलिक्स आहे. चला नेक्स्ट, मनुष्य व प्राण्यांचा आतड्यातील जीवजंतू हे मैला प्रदूषणाचा घोटक आहे, कारण हे जंतू रोगधारक आहे. हे दुग्ध क्षारकाचे विघटन करतात. हे मनुष्याच्या आतड्यांचे खूप मोठ्या संख्येने आढळून येतात. हे 48 तासात वाढतात. मनुष्य व प्राण्यांच्या आतड्यामधील जीवजंतू जे असतात ते प्रदूषण म्हणजे काय दिले, कोलिओफॉर्म्स जे आहे आर इंडिकेटर ऑर्गनायझेशन ऑफ सीवेज पोल्युशन, बिकॉज काय करतात ते ॲक्च्युली ते मनुष्याच्या आतड्यात खूप मोठ्या संख्येने आढळून येतात. यस, दिस इज द राईट आन्सर. चला नेक्स्ट, आणि आजचा लास्ट असेल मला वाटतं. 2 PYP घेतोय म्हणजे 30 प्रश्नांचा सेट आहे. 1948 साली झिया मेसमधून प्रथमच ट्रान्सपोसन शोधून काढण्याचा श्रेय डॅश यांना जातो. हा पण इम्पॉर्टंट आहे, जसं बेंथम हुकर इम्पॉर्टंट होता, हे पण इम्पॉर्टंट आहे. बार्बरा मॅकक्लिंटॉक, केरी म्युलस, स्टॅनली कोहेन, हेर्बरेट बोयर, म्हणजे काय कुणी हे जर शोध लावलेला आहे तर बार्बरा मॅकक्लिंटॉक. लक्षात ठेवा. झिया मेस, द फर्स्ट ट्रान्सपोसन्स वर डिस्कवर्ड इन झी मेस इन 1948 बाय बार्बरा मॅकक्लिंटॉक. यस, अशा प्रकारे बघू शकता सायन्सचं आपल्याला झालेलं आहे. आणि या आठवड्यात सगळेच विषय आपले कव्हर झालेले आहेत. सगळे असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, हे 5च्या 5 विषय आपल्याला बघू शकता कव्हर झालेले आहेत 2 प्रश्नपत्रिकेचे. तसेच बघू शकता मोर देन म्हणजे 21, मी गॅरंटी देतो 21 डिसेंबरच्या पूर्वी आपण 2000 प्रश्न ऑलमोस्ट PYP जेवढे आहेत सर्व आलेले मागच्या 15 वर्षाचे सर्व आपण करणार आहोत. आणि डायरेक्टली बघू शकता 21 तारखेला 60+ स्कोर आपल्याला घ्यायचा आहे. मग आजचं आपण इथंच लेक्चर थांबूया आणि पुढच्या आठवड्यात आपण भेटूया असंच. परत इतिहास घेऊन पुन्हा एकदा 2-2 पेपर घेतोय. पुढच्या आठवड्यापासून 3-3 पेपरचा सेट घेईल, सो दॅट एका लेक्चरमध्ये 45 प्रश्न तुमचे होऊन जातील. असं बघू शकता रोजचा एक सिंगल टाईम तुम्ही काढून ठेवा. ट्रॅव्हलिंग करत असाल, कुठेतरी म्हणजे अभ्यास करून झाला असेल आणि आता पुस्तक खोलून अभ्यास करण्याचा कंटाळा आला असेल तर असे व्हिडिओज डायरेक्टली तुम्ही बघा. तर मग आज इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.